नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आपण ऐकतोय हरिश्चंद्र आख्यान. भंग चालू करणार आहोत आपण 303 पासून. धर्मशिळे आली राणी, ऋषी दचकला मनी, अग्नी विझवोनी अंगे, सती पुढे आला रागे. म्हणे कवणाची कवण, अग्नी खासी कवड्या उणे, येरी म्हणे पांथी काते, पती बाळ चुकले माते. तुम्ही असतील देखिले, मज सांगा जी वहिले, ऋषी बोले तिज लागुनी, मेले अग्नीत जळून. तारामती नेऊन तेथे, दाखविली दोन्ही प्रेते, त्वचा अंगीची जळाली, हात पाय गोळा झाली. देखेन रूपाचे ते मढे, पाहे वल्लभा मजकडे, रुसू नका बोला वेगे, गुज गोष्टी मज संगे. रोहिदास कवळी पोटी, लावी ललाटी लल्लाटी, शोक करी तारामती, अस्त झाला तो गबस्ती. प्रेत कवळी का निर्फळ, गेला गेला हंस नीळ, आता प्राप्त झाली निशी, व्याघ्र भक्षील तिघांसी. सती पुढोनी या प्रेत, नेले ओढोनी परत, उदर फोडोनी त्वरित, टाक येले काढूनी आर्त. रागे गुरगुरी तो जाणा, भय दावी क्षणा क्षणा, येरी नेत्र झाकी येले, पंच प्राण आकर्षिले. तारामती सांडील प्राण, लटिके प्रतिज्ञा वचन, पती पुत्र दोघे जण, आला घेऊनी ब्राह्मण. नाही व्याघ्र ना वणवा, मृग जळाचा हेलावा, तिघे जणे एक झाली, दासी जनी आनंदली. दासी जनी आनंदली. शब्दार्थ ऐकूयात. धर्मशील म्हणजे धर्मनिष्ठ, हंसनीळ परमात्मा, आर्त दुःखाचा आक्रोश, हेलावा आंदोलन, हेलकावे, गभस्ती सूर्य. ओवीचा अर्थ ऐकूयात. धर्मनिष्ठ वर्तन असणारी अशी राणी तारामती आलेली पाहून विश्वामित्र ऋषी, ब्राह्मण रूपीच होते ना ते मनात एकदम दचकले. स्वतः अग्नी विझून रागाने तारामती पुढे आले आणि विचारते झाले की तू कोणाची कोण आहेस आणि अग्नी कोणत्या गुण कारणे तू खात आहेस. आणि तिने त्या पथिकाला वाटसरू म्हणजे ब्राह्मणाला माझे पती आणि माझा मुलगा यांची चुकामुक झाल्याचं सांगितलं. तुम्ही जर त्या दोघांना पाहिलं असेल तर मला तात्काळ सांगा. तेव्हा ते ऋषी ते दोघे अग्नीत जळून मेल्याचं सांगतात. एवढंच नाही तर त्या तारामतीला प्रेताच्या ठिकाणी नेऊन तिला ते दाखवतात सुद्धा. पतीचे हात पाय गोळा झालेले, त्वचा जळलेली असं राजाचं प्रेत तिने पाहिलं आणि अरे वल्लभा पतिदेवा माझ्याकडे पहा तर असं म्हणाली. असे रुसू नका, काहीतरी माझ्याशी बोला, माझ्याशी काहीतरी गुजगोष्टी तरी करा. रोहिदासाला तर पोटाशी कवटाळून त्याच्या कपाळाला स्वतःच कपाळ तिने लावलं आणि असा शोक करता करता सूर्यास्त झाला. प्रेतातील आत्मा तर निघून गेला. मग विनाकारण प्रेतांना का बरं कवटाळतेस. आणि आता तर रात्र होत आलीये, वाघ येईल आणि तुम्हा तिघांचंही भक्षण करेल. आणि आता तर त्या सतीपुढे प्रेत जी होती ती वाघाने ओढूनही नेली. वाघाने प्रेतांचं पोट फाडून आतलं आतडं देखील बाहेर काढलं. तर रागाने वाघ गुरगुरत होता, क्षणाक्षणाला भीती दाखवत होता. तारामतीने डोळे घट्ट झाकून घेतले, तिचे पंचप्राण आकसून गेले. अशी व्याकुळ झालेली तारामती आपले प्राण ठेवणार नाही तेव्हा मग आम्ही यांना छळण्याची प्रतिज्ञा खोटीच ठरेल. म्हणून हरिश्चंद्र आणि रोहिदास या दोघांना घेऊन ब्राह्मण आला. ना तिथे वाघ ना तिथे वणवा, ही तर होती मृगजळाची आंदोलन, मृगजळाचेच हेलकावे. शेवटी तिघेही एकत्र आली आणि दासी जनीला आनंद झाला. पुढचा अभंग घेऊया 304. पंथ क्रमिता तिघांची, आडवा आला कपटवेशी, होवोनिया वृद्ध विप्र, हाती काठी भार्या कुमार. म्हणे धन्य रे नृपेशा, तुझा कीर्ती घोष ठसा, भेरी गरजती त्रिभुवनी, धावनी आलो मी ऐकूनी. आज्ञा करावी जी स्वामी,
तुमचे शरणागत आम्ही, करुणा दाखवी रायासी, दीन आम्ही तीर्थवासी. पुढे प्रवास कठीण, पायी नाही पायतण, तिघा वोपोनिया जोडे, जनी म्हणे जाती पुढे. जनी म्हणे जाती पुढे. अर्थ, भेरी, भेरी म्हणजे नौबत, पायतण, पायतण म्हणजे चपला किंवा वाहना. ओवीचा अर्थ ऐकूया. पुढील रस्ता आक्रमित असताना कपट मनात धरून म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप घेऊन हातात काठी बरोबर पत्नी आणि मुलगा असा त्या तिघांच्या समोर आला. अरे राजा, तू तर धन्य धन्य आहेस, कीर्तिवान आहेस. तुझ्या कीर्तिघोषाचा ठसा आवाज त्रिभुवनात नौबतीसारखा वाजतोय. ऐकून राजा म्हणाला, आम्ही तुमचे शरणागत आहोत स्वामी, आम्हास आज्ञा करावी. आम्ही तर दीन आणि तीर्थयात्रीच आहोत. अशी कारणं त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाने दाखवली. राजाचा पुढील प्रवास आणखीन कठीण आहे. अहो, राजा असून त्याच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती. त्याने त्या तिघांना म्हणजे ब्राह्मणाला, त्याची पत्नी आणि मुलगा यांना स्वतःच्या वाहना दिल्या आणि ते पुढील प्रवासास अनवाणीच गेले, अशी जनी म्हणाली. पुढचा अभंग 305. आज्ञा करुनी सूर्यासी, तपवी द्वादश कळेसी, बाप तपाच्या सामर्थ्ये, आज्ञा वंदिली आदित्ये. पर्वतांच्या लाया होती, असा प्रकशला गभस्ती, रोहिदास म्हणे ताता, बहु झालो तृषाकांत. भाकी तसे हो करुणा, सत्वर मेळवी जीवना, प्राप्त न होता जरी तोय, जीव माझा जाऊ पाहे. बाळकडे घेऊन या, पैल दिसे तेथे छाया, उदक प्राशन करुनी, पंथक्रमू म्हणे जनी. पंथक्रमू म्हणे जनी. भाकी तसे म्हणजे विनवीत असे, तोय, तोय म्हणजे पाणी. ऋषींनी सूर्यालाच आज्ञा केली की तू तुझ्या 12 कलांसह हे सूर्या पूर्णपणे तप्त हो आणि तुझ्या प्रभेसह तू तळपत राहा. ऋषी विश्वामित्रांच्या तपाच्या सामर्थ्यामुळे ती आज्ञा सूर्याने मानली. सूर्यकिरणांचं तेज एवढं प्रखर झालं की जणू काही पर्वतांच्या आत्ताच्या आत्ता लाया होतील आणि उष्णतेने रोहिदासाला तहान लागली. तसा तो पित्याला म्हणाला, आणि कसंही करा पण पाणी लवकर मिळवा, असं अतिशय करुणेने तो बोललाय. मला पिण्यास पाणी जर मिळालं नाही तर माझा जीव जाईल. असं म्हटल्यावर तर राजाने रोहिदासाला कडेवर घेतलं. पलीकडे दिसणाऱ्या झाडाच्या सावलीत ते गेले. तिथे पाणी पिऊन पुढील मार्गाने जाऊ असं जनी सांगत आहे. पुढचा अभंग ऐकूया 306. पुढे जाता कष्ट प्रेम, निर्मी पोह्याचा आश्रम, धर्म पोहेची कुसरी, शोभा रमणीय साजिरी, वृक्ष लागले अंबरी, डोलताती नाना परी, फणस करदळी गंभेरी, आंबे नारळ खर्जुरी, चिंचा पपया जांभळी, गुंज किरण्या राय केळी, सीताफळे कवठे निंब, बोरी परीच्या डाळिंब, जाई मोगरा सेवंती, चाफा बकुळ मालती, पारिजातक हे चमेली, झेंडू गुलाबास मखमली, तुळसी मंजूळ शोभती, नाना परी पुष्पजाती, प्राप्त वसंताचा काळ, मधु कुंजती कोकिळ, रंभा ऐशा देवांगणा, सर्व शृंगारी भूषणा, वेलवाळा तुये सारी, उभ्या तिष्ठताती द्वारी, सुगंधवनी शीतल जळू, ऐसे शोभे रम्यस्थळ, ऐसे देखूनी वाटिका, चोज नाही नृपनायका, म्हणती हे धर्म पोये, जनी म्हणे पुढे जाये. म्हणती हे धर्म पोये, जनी म्हणे पुढे जाये. पोटा म्हणजे पोई, पोय, पोई. कुसर म्हणजे कौशल्य, चोज म्हणजे कौतुक, नवल. धर्मपोय म्हणजे धर्मार्थ. राजा पुढे मार्गस्थ होत असताना मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने निर्माण केलेली एक धर्मार्थ पोई म्हणजे आश्रम त्याला दिसला. ती धर्मार्थ पोई खूपच रमणीय, सुंदर होती, कारण ती फारच कौशल्यपूर्ण होती. आकाशाला भिडणारी, डोलणारे मोठमोठे वृक्ष होते. अनेक प्रकारची फळझाडं होती. फणस, कर्दळ, गंभेरी, आंबे, नारळ, खजूर,
चिंच, पपई, जांभूळ, गुंच, खिरप्या, रायकेळी, सीताफळ, कवट, निंब, बोर, डाळिंब इत्यादी फळं, झाडं तर जाई, जुई, मोगरा, शेवंती, चाफा, बकुळ, मालती, पारिजातक, चमेली, झेंडू आणि मखमली गुलाब, तुळस इत्यादी अनेक जातीची फुलझाडं होती. वसंत ऋतू सुरू झालेला होता, त्यामुळे मधून मधून मधुर असा कोकिळ पक्ष्यांचा आवाजही येत होता. अनेक अलंकारांनी विभूषित झालेल्या रंभांसारख्या देवांगनाही तिथे होत्या. त्यांनी वाळायुक्त सुवासिक पाणी घट घेऊन त्या आश्रमद्वाराशी तिष्ठत उभ्या होत्या. सुगंधी अशा वनात शीतल असे जल होतं. अशा प्रकारे ते रम्य स्थळ शोभून दिसत होतं. अशी सुंदर फुलांची बहरलेली वाटिका पाहून आणि ती बाग पाहून हरिश्चंद्र राजाला नवल आणि कौतुकही वाटलं नाही. धर्मार्थ आश्रम असूनही तिथे न थांबता राजा पुढे गेला असं जनी म्हणतीये. पुढचा अभंग 307 ऐकूयात. पोई अव्वेर तीराये, मागे ऋषी धावत आहे. धन्य धन्य रे नरेंद्रा, हाती धरीत हरिश्चंद्रा. उष्ण न ध्यानी कहार, मार्गी श्रम झाला फार. करा आश्रम पुण्यता, आम्हा घडो द्यावे तीर्था. येथे केली या आराम, व्यर्थ जाती वाया श्रम. क्रमी 4 दिवस, पहा पोईचा हा वास. द्यावी आम्हा सर्व जोडी, कृपा कराल ती थोडी. करा आनंदे भोजन, सेवा सिद्ध उदक पान. म्हणे जावे आश्रमाला, पुढे पंतांचे लागला. त्राहे त्राहे रे जगदीशा, सत्व रक्षीशील कैसा. ऐसा छळक हा ऋषी, नेणो पार कैसी नेशी. आमची चिंता तुझला हरी, जनी म्हणे कृपा करी. जनी म्हणे कृपा करी. कहार म्हणजे अतिशय, त्राहे म्हणजे रक्षण कर. धर्मार्थ वाटिका असूनही तिथे न थांबता राजा पुढे गेला. ते पाहून त्याच्या मागे ऋषी धावत गेले. हरिश्चंद्रा, नरेंद्रा, तू तर धन्य धन्य आहेस असं म्हणून त्याचा हात धरला. मार्गातील झालेले तुझे श्रम आणि उन्हाचा कडाका, वाटेतील उष्णतेचा झालेला अतिशय त्रास तू विसरशील. आश्रमाला पुण्य पावन कर. तीर्थयात्रेकरूंचे पाय तिथे लागल्यास आम्हालाही तीर्थयात्रा घडल्यासारखंच होईल. इथे आराम केल्यास तुझ्या श्रमाचा क्षीण तुला जाणवणारही नाही. आश्रमात 4 दिवस राहून आश्रमातील सर्व गोष्टींचा तू आस्वाद घे. तुमचा सहवास आम्हाला द्या, एवढीच कृपा करा. आनंदाने भोजन करा आणि येथील सिद्ध पाण्याचं प्राशन करा. पण आश्रमात न जाता राजा पुढील मार्गाने गेला. हे जगदीशा, तू रक्षण कर. तू कसं माझ्या सत्वाचं रक्षण करणार? असा हा कपटी छळ करणारा ऋषी यांच्यापासून तू मला कसा सुरक्षित ठेवशील? हे हरी, तुलाच आमची काळजी आहे. तूच कृपा कर असं जनई म्हणतीये. अभंग 308. ऋषी आश्रमा येऊनी, येता देखे तारा राणी. भाव करुनी तात्काळ, कैसा निर्मिलान रूपाळ. येऊनी आश्रमासी पाहे, डोळा देखी येला राय. शुद्ध सुमन सेजे नीरा, घालिता ती विंझण वारा. सुगंध चंदन चर्चिती, नाना परींच्या उष्ट्या देती. रत्न खचिताची झारी, राय घेऊनिया करी. करी आनंदे प्राशन, पुढे दिव्यान्न भोजन. ऐसे करिता अवलोकन, राजा पाहे श्याम वदन. नव्हे तोची कैसे झाले, सूर्या अंधत्व आले. पुष्पभार शेषावरी, कैसा आजी झाला भारी. ध्रुव मेरू गजविजला, तैसी परी झाली रायाला. जोडूनिया करपद्मा, म्हणे बरी केली सीमा. ऐसे होते जरी मनी, तरी का राज्य दिले दानी. बुद्धी भविष्यानुसार, मी तो आहे येथे स्थिर. म्हणून या पुढे जाय, अव्हेरिले धर्म होय. मार्गी देखियेले राया, जनी म्हणे लागे पाया. इकडे आश्रमात ऋषी आले तर तारा राणी येताना दिसली. लगेच कपटाने त्यांनी हरिश्चंद्र राजा निर्माण केला. आश्रमात तारामती येताच तिला तिथे हरिश्चंद्र दिसला.
त्याच्यासाठी फक्त फुलांचीच अशी सेज तयार केली होती. दासी पंख्याने वारा घालत होत्या. काही दासी सुगंधी असं चंदन आणि नाना परींच्या उट्याही लावत होत्या. राजाच्या हाती रत्नखचित झारी असून त्यातून तो जलप्राशन करीत होता. त्याच्या पुढ्यात दिव्यान्न भोजनाचं ताट होतं. श्यामवदन असलेला राजा हे सर्व पाहत आहे असं अवलोकन राणीने केलं. जे कधीच शक्य नाही असं ते कसं झालं? जणू सूर्याला आंधळे पण आलाय. पृथ्वीचा भार वाहणारा शेष त्याला फुलांचा भार करताय. तसा ध्रुव तारा आणि मेरू पर्वत अचल म्हणून प्रसिद्ध आहे, तरी ते आज गडबडावे त्याप्रमाणे आज राजाची स्थिती झाली का? तत्वनिष्ठेची सीमा कशी ओलांडली? कमलासारखे असणारे राणीचे हात त्या हातांना जोडून म्हणाली, तुम्ही तुमची सीमा का बरं पार केली? अशा प्रकारचे ऐहिक उपभोग गायचे होते तर मग राज्य दानात का दिलं? तिने विचारलं. नशिबाप्रमाणे राजाची बुद्धी चळली असेल, पण मी मात्र माझ्या तत्वाला स्थिर आहे. विश्रांतीसाठी आश्रम असूनही तिथे ते न थांबता पुढे निघून गेली आहे. आणि पुढे रस्त्यात तारामतीला कष्ट करीत असलेला खरा हरिश्चंद्र दिसला. तेव्हा राजाबद्दल मनात आलेल्या विचारांची लाज वाटून ती पुढे होय झाली आणि पाया पडली असं जनाबाई सांगतायत.